नमस्कार. ॲस्टर आधार हॉस्पिटल प्रस्तुत आधार आरोग्याचा आधार तंत्रज्ञानाचा या विशेष मालिकेमध्ये वेगळ्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजपर्यंत हे वाक्य मी जवळपास 110 वेळा म्हटलेलं आहे. आता 111व्यांदा म्हणतो की पूर्वीच्या काही म्हणायचं की कधीच कुणाला कोर्टाची पायरी चढायची वेळ येऊ नये. मी आता त्यात असं म्हणतो, कोर्टाची आणि हॉस्पिटलची पायरी चढण्याची कधीच कुणावरती वेळ येऊ नये. पूर्वीच्या काही दवाखाना असायचा, मग क्लिनिक आली आणि आता हॉस्पिटल, त्यातही मग मल्टी स्पेशालिटी, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. कोल्हापुरातील ॲस्टर आधार हॉस्पिटल म्हणजे केवळ कोल्हापूर जिल्ह्यासाठी नव्हे तर पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर कर्नाटक इथल्या हजारो लाखो रुग्णांसाठी खऱ्या अर्थानं एक आधारवड बनलेला आहे. कारण मेडिकल सायन्स ज्या पद्धतीनं डेव्हलप होत चाललेलं आहे, इतके झपाट्यानं नवनवीन तंत्रज्ञान येत चाललेलं आहे आणि त्यामुळं माणसाचं एकूण आयुर्मान वाढत चाललेलं आहे. उत्तम प्रतीचे उपचार होत आहेत आणि असे उपचार करण्यासाठी कधी काही आपल्याला महानगरांमध्ये पुणे, मुंबई, बेंगलोर, हैदराबादला जायला लागायचं. पण आता ॲस्टर आधार हॉस्पिटलमुळं कोल्हापुरातच अद्ययावत अशा रुग्णसेवा आपल्याला मिळू शकतात. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मला स्वतःला 2 शब्दांची खरोखर भीती वाटते. त्यातला एक असतो तो OT, ऑपरेशन थिएटर, आणि दुसरा असतो ICU, इंटेन्सिव्ह केअर युनिट. आता तर त्याच्यामध्ये ICU असं पण असतं. पण या ICUच्या काचेतून आत बघणं हा सुद्धा खूप त्रासाचा असा विषय असतो. तर मग ज्या ICUमध्ये डॉक्टर काम करतात किंवा तिथले वॉर्ड बॉय, तिथल्या नर्सेस काम करतात, त्यांचं आयुष्य कसं असेल हा मला नेहमी प्रश्न पडतो. मी नेहमी म्हणतो, डॉक्टर होणं सोपं नाही आणि त्यातही पुन्हा अशा ICUमध्ये काम करणं हे तर अजिबात सोपं नाही. हे सगळं मी अशासाठी बोलतोय की आज नेमकं या ICUमध्ये काय काम चालतं. मेडिकल विश्वामध्ये एक नवीन टर्मिनॉलॉजी आली आहे, ती म्हणजे इंटेन्सिव्हिस्ट. हे इंटेन्सिव्हिस्ट म्हणजे ICUमधले डॉक्टर नेमकं काय करतात याबद्दल मला स्वतःला सुद्धा खूप कुतूहल आहे. आणि आज आमच्या स्टुडिओमध्ये ॲस्टर आधार हॉस्पिटलमधील 2 तज्ज्ञ डॉक्टर आलेले आहेत. मी स्वागत करतो डॉक्टर अभिजित गवळी यांचं. नमस्कार. त्याचबरोबर दुसरे इंटेन्सिव्हिस्ट आहेत डॉक्टर गंधार कुलकर्णी. नमस्कार. सो मी म्हटलं तसं मला स्वतःला डॉक्टरांबद्दल प्रचंड आदर आहे, पण तुमच्यासारख्या इंटेन्सिव्हिस्टबद्दल मला भीतीयुक्त आदर आहे. कारण कधीच कुणाला ICUमध्ये जाण्याची वेळ येता कामा नये. पण दुर्दैवानं जर तशी वेळ आली तर तुमच्यासारखे सजग डॉक्टर असतात, हे आमच्या सगळ्यांचं नशीब आहे. पण मला तुम्हाला दोघांनाही असं विचारायचं आहे, तुम्ही दोघेही इंटेन्सिव्हिस्ट आहात. डॉक्टर कुलकर्णी, तुम्ही पल्मनॉलॉजी म्हणजे त्याला नेमकं काय म्हणायचं मराठीमध्ये? मी फुफ्फुस रोग तज्ज्ञ आहे. अच्छा. म्हणजे फुफ्फुसांचे विकार, त्यांचे निदान, त्यावरती लागणाऱ्या शस्त्रक्रिया, त्यातली स्पेशलाइज ब्रांच इंटरव्हेन्शनल पल्मनॉलॉजी. ओके. त्यातील लागणाऱ्या शस्त्रक्रिया जसं की ब्रॉन्कोस्कोपी, थोरॅकोस्कोपी, ह्या शस्त्रक्रिया, ह्या सर्व व फुफ्फुस रोग तज्ज्ञ, ह्याबरोबरच अतिदक्षता विभाग तज्ज्ञ, हे इंटेन्सिव्हिस्ट हे माझे स्पेशलायझेशन. म्हणजे आणखीन भीती वाढलेली आहे, कारण फुफ्फुस रोग तज्ज्ञ आणि त्याचबरोबर ती अतिदक्षता विभाग तज्ज्ञ अशा दोन्ही अत्यंत क्रुशल, अत्यंत नाजूक अशा क्षेत्रामध्ये डॉक्टर गंधार कुलकर्णी काम करत आहेत. मी सुरुवातीला आता जसं म्हटलं की ICU हा शब्द जरी उच्चारला तरी अनेकांच्या काळजात धस्स होतं. म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर जेव्हा रुग्णाची तब्येत अत्यंत खालावते आणि तो गंभीर स्टेजला जातो तेव्हा त्याला ICUमध्ये ॲडमिट केलं जातं असं सर्वसाधारणपणे मानलं जातं. पण या ICUमध्ये तुमच्यासारखे डॉक्टर नेमके काय करतात? कारण ICUमध्ये ऑपरेशन तर होत नाही, मग ICUमध्ये फक्त त्यांच्यावरती म्हणजे रुग्णांवरती देखरेख ठेवायचं काम तुमचं असतं का? नाही, मला थोडंसं मागच्याच क्वेश्चनमध्ये थोडी ॲडिशन करायची होती. जसं की डॉक्टर गंधार कुलकर्णी पल्मनॉलॉजिस्ट आहेत, तसे इतरही डॉक्टर ICUमध्ये इंटेन्सिव्हिस्ट म्हणून काम करू शकतात. जर तुम्ही इतिहास बघाल तर 2013-14 पासून इंटेन्सिव्हिस्ट म्हणजे क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट ही जी स्पेशालिटी आहे ती सुपर स्पेशालिटी म्हणून पुढे येते. आणि ती आता वेल इस्टॅब्लिश होत आहे. जसं की कार्डिओलॉजिस्ट असतात, न्यूरोफिजिशियन असतात, गॅस्ट्रोएंटॉलॉजिस्ट असतात, तसंही क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट ही जी ब्रँच आहे ती डेव्हलप होत आहे. त्याच्यामध्ये कोण काम करू शकतं? तर ज्यांनी DM क्रिटिकल केअर ही पदवी घेतलेली आहे किंवा जे नॅशनल बोर्ड आहे त्याच्यातर्फे एक फेलोशिप असते क्रिटिकल केअरची, FNB इन क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट असे आहेत, किंवा इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिन अशी एक संस्था आहे. त्या संस्थेचे जे फेलोशिप्स आहेत, IDCCM आहे, IFCCM आहेत, ह्या पदवी ज्यांनी घेतलेल्या आहेत ते लोक इंटेन्सिव्हिस्ट म्हणून काम करू शकतात. बरं, ह्या पदवी कोण घेऊ शकतं? जसं डॉक्टर गंधार कुलकर्णी पल्मनॉलॉजिस्ट आहेत तर पल्मनॉलॉजिस्ट फुफ्फुस रोग तज्ज्ञ घेऊ शकतात.
त्यानंतर भूलतज्ञ जे असतात ते ही पदवी घेऊ शकतात आणि मग नंतर ॲज अ इंटेन्सिव्हिस्ट काम करू शकतात, किंवा जनरल मेडिसिन ज्यांनी केलेलं आहे ते. सो मेडिसिन, पल्मॉनॉलॉजी आणि भूलतज्ञ हे लोक इंटेन्सिव्हिस्ट म्हणून काम करू शकतात. आता तुम्ही विचारलेला दुसरा प्रश्न की इंटेन्सिव्हिस्टचं काय काम असतं, नेमकं काय काम असतं. तर इंटेन्सिव्हिस्ट हा एक ऑर्केस्ट्रा मास्टर सारखा असतो वाह, बेसिकली. फार भारी उत्तर दिलं. येस, कारण बेसिकली त्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क आणि क्लिनिकल वर्क ह्या दोन्हीची सांगड घालावी लागते. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्कमध्ये काय असतं तर बेसिकली ICUमध्ये आता आपले किती बेड्स अवेलेबल आहेत, त्या बेडचं मॅनेजमेंट कसं करायचं, ॲडमिशन्स पेशंटचे होत आहेत किंवा जे डिस्चार्ज होत आहेत ICUतून ते ॲडमिशन डिस्चार्ज क्रायटेरियाप्रमाणे होत आहेत की नाही होत आहेत, काही अननेसेसरी ॲडमिशन्स होत आहेत ICUमध्ये आणि एखाद्या गरजू व्यक्तीला मिळत नाही आहे, असं काय होतं आहे का हे बघणं. पण मग अननेसेसरी म्हणजे नेमकं काय? म्हणजे कसं असतं की जस्ट आउट ऑफ फिअर एखाद्या पेशंटला जस्ट डेंग्यू झालेला आहे आणि तो खूप घाबरलेला आहे. आता माझा प्लेटलेट काउंट 20,000 झालेला आहे, बट क्लिनिकली बघाल तर पेशंट खूप स्टेबल आहे. तर मग अशा पेशंटला ICUची गरज नाही, तो पेशंट आपण वॉर्डमध्ये मॅनेज करू शकतो अंडर ऑब्झर्वेशन, हे मला म्हणायचं होतं. दुसरी गोष्ट असं की नंतर ICU हे एका व्यक्तीचं काम नाही आहे, एक इंटेन्सिव्हिस्ट असून काहीच उपयोग नाही. त्या इंटेन्सिव्हिस्टच्या हाताखाली मेडिकल ऑफिसर्स असतात, नर्सिंग स्टाफ असतो, सपोर्टिंग स्टाफ जसं वॉर्ड बॉय वगैरे असतात. तर ह्या सर्वांना कामाला लावणं किंवा त्यांच्याकडून काम करवून घेणं, त्यांच्याकडून जे अपेक्षित त्यांचे जे डिफाईन्ड रोल्स आहेत ते करून घेणं, हे ह्या इंटेन्सिव्हिस्टचं काम असतं. म्हणून मी म्हटलं की तो ॲज अ ऑर्केस्ट्रा मास्टर असतं. हे झालं नॉन क्लिनिकल वर्क. नॉन क्लिनिकल वर्क म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क. बरेच त्याच्यामध्ये आहेत की जसं डॉक्युमेंटेशन करून घेणं, बाकी इतर गोष्टी, मीटिंग्स हे त्या गोष्टी करणं, प्रत्येकाचे रोल डिफाईन करणं, प्रोटोकॉल सेट करणं, ह्या सगळ्या गोष्टी होतात. क्लिनिकल वर्ककडे जे आमचं महत्त्वाचं काम असतं त्याच्यामध्ये काय असतं तर एखादा पेशंट ICUमध्ये आला की त्याची थरो असेसमेंट की त्याला काय गरजेचं आहे काय नाही आहे, स्टॅबिलायझेशन ROSD स्ट्रॅटेजी असते आमचं. पहिलं रिससिटेशन, खूपच पेशंट खराब कंडिशनमध्ये असेल तर त्याला रिससिटेशन करून स्टॅबिलाइज करणं, त्याला ऑप्टिमाइज करणं, आणि हे महत्त्वाचं काम असतं सुरुवातीला. ते झाल्यानंतर नातेवाईकांची बोलणं हा एक फार महत्त्वाचा मुद्दा, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, संवेदनशील नाजूक मुद्दा आहे. कारण नातेवाईकांना पेशंट ICUमध्ये गेल्यापासून काय होतं हे प्रत्येक क्षणाला त्यांना काळजी असतं. तर त्यांना जसं पेशंट स्टॅबिलाइज होईल तर तसं पहिल्यांदा बाहेर जाऊन त्यांना सांगणं की बाबा पेशंट असं आहे, ह्या गोष्टी केल्या, आणि रिअलिस्टिक गोष्टी. पेशंट खरोखर बॅड असेल तर त्या पद्धतीने, किंवा पेशंटने जर थोडीफार इम्प्रूव्हमेंट दाखवली असेल किंवा आउट ऑफ फिअर जे काय असेल, आउट ऑफ डेंजर असेल तर त्या गोष्टी, रिअलिस्टिक गोष्टी त्यांना सांगणं आणि त्याचं डॉक्युमेंटेशन करणं, हे आमचं महत्त्वाचं काम असतं. त्यामुळे कोणतेही इंटेन्सिव्हिस्ट हे उत्तम कम्युनिकेशन स्किल असलेले असतात आणि ते असलेच असावंच लागतं. बेसिकली हे जे कोर्सेस मी तुम्हाला सांगितलं तर ह्या कोर्सेसमध्ये हा एक पार्ट फार महत्त्वाचा आहे की हाऊ टू कम्युनिकेट विथ द पेशंट रिलेटिव्ह, किंवा हाऊ टू ब्रेक अ बॅड न्यूज. कारण हे खूप सेन्सिटिव्ह विषय असतात आणि ह्याच्याशी रिलेटेड खूप हे होऊ शकतात. नंतर एखाद्या पेशंटला मल्टी केअर अप्रोच लागू शकते. म्हणजे स्ट्रोक आलेला व्यक्ती असेल तर लकवा मारला म्हणतो आपण त्याला, तर त्याला कदाचित न्यूरोफिजिशियनची गरज लागू शकते. हार्ट अटॅकचा पेशंट असेल तर त्याला कार्डिओलॉजिस्टची गरज लागते. तर अशा वेळी ते न्यूरोफिजिशियन, कार्डिओलॉजिस्ट ह्यांच्याशी कम्युनिकेशन करून त्यांना तो पेशंट काय आहे, कसा आहे हे समजावून सांगून त्यांची विजिट करून त्यांच्याप्रमाणे त्या पेशंटवरती उपचार करणे, हे इंटेन्सिव्हिस्टचं काम असतं. पण मग गंधार कुलकर्णी मला सांगा, जरी तुम्ही फुफ्फुस रोग तज्ज्ञ असलात, इंटेन्सिव्हिस्ट असलात, तरी ICUमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरना रुग्णाच्या संपूर्ण शरीराची माहिती असली पाहिजे. म्हणजे एखादा न्यूरोसर्जन म्हणेल मी फक्त मेंदूवरती लक्ष देतोय, एखादा कार्डिओलॉजिस्ट म्हणेल मी फक्त हृदयावरती देतोय, पण तसं तुमचं नाही आहे. तुम्हाला मात्र पेशंट आल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतील, बदल होत असतील, त्या सगळ्यावरती लक्ष ठेवण्याची गरज असते. आणि म्हणूनच तुम्हाला ते काय म्हणतात, क्रिटिकल केअर तज्ज्ञ असे तुम्ही आहात. येस. पण मग क्रिटिकल केअर तज्ज्ञ म्हणून तुमची जबाबदारी जी असती तीच इंटेन्सिव्हिस्ट म्हणून असती, दोन्ही एकच आहे ना? हो. अच्छा. आमची जबाबदारी, आमचा रोल ॲज सच असा असतो की लेट्स से एक पेशंट आला हॉस्पिटलमध्ये, आम्हाला कळतं, कॅज्युअल्टीमधले डॉक्टर्स आम्हाला हे सांगतात की पेशंट क्रिटिकल आहे. आमचा रोल तिथंपासून सुरू होतो. पेशंट ICUमध्ये शिफ्ट करता येतोय का, आमची तिथं गरज आहे का, इथेपासून आमचा रोल सुरू होतो. कॅज्युअल्टीपासून ICUपर्यंत पेशंट आणणे, ते आल्यानंतर क्विक असेसमेंट करणे, इनिशियल क्विक असेसमेंट करणे, जसं की जीवनावश्यक सेवा आत्ता काय लागणार आहेत का. आमची असेसमेंट स्टार्ट्स विथ मल्टिपल खूप मुद्दे आहेत
ज्याप्रमाणे आम्ही फॉलो करत जातो. पहिलं ABC आम्ही एअरवे, ब्रीदिंग आणि सर्क्युलेशन आम्ही आधी चेक करतो. जी आत्ता पेशंटचा जीव वाचवण्यासाठी गरजेचे जे करायचे उपचार आहेत ते आधी मेंटेन करायचा प्रयत्न करतो. सगळे व्हायटल्स चेक करतो. जर कुठली सिरियस केस असेल, फॉर एक्झाम्पल आपण जर बघितलं एखादा रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटचा पेशंट आहे, तर त्यामध्ये त्याचं व्हायटल स्टेबल राहत आहेत का, त्याचे एअरवे आम्ही ज्याला म्हणतो तो नीट राहतोय का, त्यासाठी आम्हाला काही शस्त्रक्रिया करायला लागणार आहेत, सपोर्ट्स द्यायला लागणार आहेत फक्त त्यांचं ऑक्सिजनचं प्रमाण मेंटेन करायसाठी, त्यांचं BPचं प्रमाण मेंटेन राहतंय का आम्हाला त्यासाठी काही सपोर्ट्स लावायला लागणार आहेत. आम्ही इमर्जन्सी केसेसमध्ये आम्ही स्वतः USG मशीन्स वापरतो, 2D एकोचे मशीन्स वापरतो. USG म्हणजे अल्ट्रासोनोग्राफी. अच्छा, येस. रादर अल्ट्रासोनोग्राफी हा आमचा एक बेस्ट फ्रेंड आहे. म्हणजे इव्हन रात्री 11-12 वाजता किंवा काही कोणत्याही वेळी एखादा क्रिटिकल पेशंट आला, जसं सरांनी सांगितलं की रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटचा पेशंट आला, तर रात्री आम्ही रेडिओलॉजिस्टना बोलवून त्यांना तुम्ही येऊन आम्हाला सोनोग्राफी करून द्या असं नाही सांगू शकत. तर बेसिकली इमिडिएट थ्रेट जो असतो लाईफला, जीवनाला, तर तो कसा टॅकल करायचं हेच आमच्या सिलेबसमध्ये शिकवलं जातं आम्हाला. तुमच्याकडे वेळच असत नाही त्यावेळेला, कमीत असं कमी नाही, हो. वेळेमध्ये त्याच्यावरती योग्य उपचार सुरू व्हायला पाहिजे. असेसमेंट आणि क्विक ट्रीटमेंट हे आम्हाला त्यावेळी करावं लागतं. बरोबर. तर सोनोग्राफीला मी बेस्ट फ्रेंड का म्हणलं, तर सोनोग्राफी आम्ही डोक्यापासून ते पायाच्या नखांपर्यंत आम्ही सगळीकडे सोनोग्राफी मशीनचा यूज करू शकतो. जसं की हृदयामध्ये हृदयाची असेसमेंट करू शकतो की हृदयाचं फंक्शनिंग कसं आहे, तिथं काही स्ट्रक्चरल हार्ट डिसीज वगैरे आहे का, काही प्रॉब्लेम आहे का, फुफ्फुसामध्ये कुठे रक्तस्राव झाला आहे का, फुफ्फुसामध्ये कुठं हवेचा फुगा आलेला आहे का, ज्याला आम्ही निमोथोरॅक्स वगैरे म्हणतो ते, किंवा पोटाचे असेसमेंट. पोट म्हणजे एक पॅन्डोरा बॉक्स असतो, त्याच्यामध्ये काहीही होऊ शकतं. मग कुठे लिव्हरला मार लागलेला आहे का, किडनीला इंजुरी झालेला आहे का, स्प्लीन म्हणजे आपण स्वादुपिंड म्हणतो, तिथे काही प्रॉब्लेम आहेत का. तर ह्या गोष्टीची सगळी असेसमेंट आम्ही सोनोग्राफीद्वारे करू शकतो. पण मग समजा अगदीच तशी गरज असेल तर तुम्ही इमिजिएटली एखाद्या पेशंटवरती स्वतः ऑपरेशन पण करता का, सर्जरी तुम्ही करता का? म्हणजे तुम्ही तर आता फुफ्फुस तज्ज्ञ आहात, पण जनरली जे इंटेन्सिव्हिस्ट असतात त्यांना अशी ऑपरेशन करण्याची पण वेळ येते का? आमचा स्वतःचा रोल मॅनेजमेंटकडे जातो. अच्छा, ॲज अ होल. ओके. आम्हाला आम्ही जस्ट क्रिटिकल केअर मॅनेजमेंट नाही, तर वी से कॉम्प्रिहेन्सिव्ह क्रिटिकल केअर मॅनेजमेंट. हृदय बंद पडलंय त्यासाठी काय केलं पाहिजे हा विचार असतोच, पण त्याबरोबर पेशंट पूर्णतः ॲसेस करून त्यासाठी काय गरज लागणार आहे पेशंट जगवण्यासाठी ह्याची आम्ही असेसमेंट करतो. त्या असेसमेंटमध्ये जर आम्हाला कळालं की स्पेसिफिकली फक्त एकच सिस्टीम इन्व्हॉल्ड आहे, हृदय, एक सिनॅरिओमध्ये आपण जर घेतलं, हृदयाचा प्रॉब्लेम असला, ते बंद पडत असलं, त्यात तातडीने इंटरव्हेन्शन करण्याची गरज असली, तर त्या स्पेशालिटीचे ओपिनियन घ्यायचा का आणि त्यांची मदत घ्यायची का हे आम्ही ठरवतो. अच्छा, आम्ही कार्डिओलॉजीमधले स्पेशलिस्ट नाही, बरोबर, पण त्यासाठी काय करायची गरज आहे त्याची मॅनेजमेंट फ्रॉम मेडिसिन पॉईंट ऑफ व्ह्यू प्लस जे मिनिमम इन्व्हेजिव्ह प्रोसिजर्स आहेत, जसं की जर हृदय बंद पडत असलं, पेशंटला कम्प्लीट हार्ट ब्लॉक सारखे प्रकार असले, तर त्यासाठी इमर्जन्सीली टेम्पररी पेसमेकर इन्सर्शन करणे हे सुद्धा आम्ही करतो. मला एक शस्त्रक्रिया नाही, म्हणजे ॲज सच इंटेन्सिव्हिस्ट आम्ही शस्त्रक्रिया नाही करू शकत. शस्त्रक्रिया ही वेगळी टर्म झाली. व्हॉट वी डू इज अ प्रोसिजर, अच्छा, लाईफ सेव्हिंग प्रोसिजर. तर त्याला तुम्ही मिनी म्हणजे शस्त्रक्रिया सुद्धा म्हणू शकता. जर समजा एखाद्या व्यक्तीला ट्रकिओस्टॉमी करायची असेल तर आता ट्रकिओस्टॉमी ही जी असते प्रोसिजर ही ENT स्पेशालिस्टची करतात, पण जर गरज वाटलीच तर आम्ही इंटेन्सिव्हिस्टची करू शकतो. मला एक थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा आहे. Yes. मला सगळ्यात महत्त्वाचं कुतूहल आहे ते म्हणजे तुम्ही आता दोघेही यंग ब्रिगेडचे आहात, तरुण आहात, आणि मला अभिमान आहे तुमच्या दोघांबद्दलही. पण मुळात तुम्ही हे ठरवता कसं की आपल्याला ही ब्रँच निवडायची आहे, मला यात स्पेशलायझेशन करायचं आहे? कारण जेव्हा तुम्ही MBBS करत असता त्यावेळेला तर सगळ्यांचा अभ्यासक्रम तुमचा सारखाच असतो. तिथून मला न्यूरोसर्जन व्हायचंय, मला फुफ्फुस तज्ज्ञ व्हायचंय, मला इंटेन्सिव्हिस्ट व्हायचंय, मला ENT व्हायचंय, हे ठरतं कसं? म्हणजे त्याच्यात पण लायकिंग ठरतं. लायकिंग, येस येस, कमाल आहे. ते सगळं म्हणजे मानवी शरीरातल्या कोणत्या अवयवावरती आपल्याला उपचार करायला आवडेल, कोणता अवयव फाडायला आवडेल, कोणत्या अवयवावरती ट्रीटमेंट करायला आवडेल, हे लायकिंग सुचणं हे सुद्धा फारच म्हणजे हॅट्स ऑफ टू यू. पण हे तुम्ही लास्ट इयरमध्ये तुमचं ठरतं. हां, म्हणजे कसं तुम्ही जर व्हरायटी ऑफ स्पेशालिटी बघाल तर काही लोकांना गायनेकोलॉजी आवडतं, पण काही लोकांना अजिबातच आवडत नाही.
काही लोकांना नाही, मला मेडिसिनच घ्यायचं आहे, मला दुसरंच काही नको, मग भलेही त्यासाठी 2-3 वर्ष लागली तर चालेल त्या. बर. पण जसं मी मगाशी म्हटलं की पल्मॉनॉलॉजिस्ट, ॲनास्थेसिस्ट आणि मेडिसिन हे लोक ह्या ब्रँचमध्ये जाऊ शकतात. आणि जेव्हा आम्ही पासआउट झालो त्यावेळी ही इमर्जिंग ब्रँच होती आणि त्याचं आम्हाला फॅसिनेशन होतं की नाही, इट्स ऑल अबाउट द इमर्जन्सीज, की इथं आपण काहीतरी लाईफ सेव्हिंग गोष्टी करतोय आणि इट्स अबाउट द ॲड्रेनलिन रश. त्यामुळं म्हणजे अशा गोष्टीचं फॅसिनेशन असणं हे सुद्धा फार मोठी गोष्ट आहे की आपल्याला कुणाचं तरी आयुष्य वाचवायचे आणि त्याच्या अत्यंत आणीबाणीच्या क्षणी आपल्याला उपचार करायचे. त्यासाठी स्वतः किती अलर्ट असलं पाहिजे, स्वतः किती नेहमी अपडेट व्हायला हवे, या सगळ्याची जाणीव आणि कल्पना ठेवून हे असे डॉक्टर तयार होतात. डॉक्टर होणं सोपं नाही. आपण सहज डॉक्टरांवरती आरोप करत असतो, पण जावे त्याच्या वंशा. असो, पुन्हा आपण मूळ मुद्द्यावरती येऊया. ICU मध्ये आल्यानंतर तो एक काही कोड ब्ल्यू नावाचा एक प्रकार, अन्नबन्न असा तो शब्द ऐकलेला आहे. काय आहे तो प्रकार? हो, आता हॉस्पिटल्समध्ये आमच्या मॅनेजमेंटच्या सोयीसाठी म्हणून आम्ही विविध प्रकारचे कोड्स डिसाईड केलेले आहेत. दिस इज नॉट WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी टर्मिनॉलॉजी स्पेसिफाय करून दिलेत असं नाही, पण वेगवेगळे कोड्स हे कॉमनली युज्ड हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये असतात. बर. त्यामधील एक आहे कोड ब्लू. कोड ब्लू म्हणजे काय? हॉस्पिटलच्या आवारात कोणीही पेशंट असू दे, पेशंटचे नातेवाईक असू देत किंवा स्वतः कोणी डॉक्टरही असू देत, कुठल्याही व्यक्तीला जर अरेस्ट झाला, पेशंट त्यावेळेला तो अजून पेशंट नसतो, पण कोणीही व्यक्ती जर कोलॅप्स होऊन खालती पडला, अरेस्ट म्हणजे तुम्ही म्हणताय कार्डियक अरेस्ट. बेशुद्ध पडलेली व्यक्ती असेल ओके. तर अशा वेळी कोड ब्ल्यू हा दिला जातो. ओके. तर ती कोड ब्लू झाल्यानंतर एक डेडिकेटेड लाईन असते जी ICU मध्ये आम्हाला कळवण्यात येतं की कोड ब्लू झालेला आहे. हा मोठ्याने अनाऊन्स होतो. कोड ब्लू झालेला आहे, तो कुठे झालेला आहे हे अनाऊन्स होतं डायरेक्टली ICU मध्ये. डेडिकेटेड टीम सेटअप असतो की एका वेळेला 2 इंटेन्सिव्हिस्ट, 3 ते 4 नर्सिंग स्टाफ, 2 ते 3 सपोर्टिंग स्टाफ जसं की वॉर्ड बॉयज. हे ठरलेली टीम असते ज्यांचे रोल्स आधीपासून ठरवलेले असतात. ह्याचं ट्रेनिंग आम्ही ऑलमोस्ट एव्हरी वीक घेत असतो, दर आठवड्याला घेत असतो आणि त्याचे मॉक ड्रिल्स म्हणजे प्रॅक्टिस सेशन्स दर महिन्याला एकदा होत असतात. हे आधीपासून ठरवलेले असतात कारण की ज्या वेळेला कोड ब्लू होतो दॅट इज द फर्स्ट प्रायोरिटी इमर्जन्सी. पेशंट ज्या वेळेला कोलॅप्स होतो, तो श्वास घेत नाहीये, त्याचं हृदय पंप करत नाहीये, त्याची पल्स लागत नाहीये, अशा वेळेला कोड ब्लू होतो आणि हा हॉस्पिटलच्या आवारामध्ये कोणीही अनाऊन्स करू शकतो. अच्छा. कारण की दिस इज प्रायोरिटी, दिस इज इमर्जन्सी आणि त्यामध्ये कुठल्या तरी व्यक्तीचा ह्या क्षणी जीव धोक्यात आहे. ज्या वेळेला कोड ब्लू अनाऊन्स होतो त्यावेळेला डॉक्टर्स, जी डेडिकेटेड टीम असते, हातातली कामं सोडून प्रायोरिटीवरती तिथे जातात. ओके. कमीत कमी वेळेमध्ये. अँड आय एम व्हेरी प्राऊड टू से की ॲस्ट्रा आधार हॉस्पिटलमध्ये हे हॉस्पिटल सेटअप झाल्यापासून कोड ब्लू आहे तेव्हापासून ट्रेनिंग आहे आणि आमचा मिनिमम रिस्पॉन्स टाईम आहे. लवकरात लवकर तिथे पोहोचणे 1 ते 2 मिनिटांमध्ये आमची टीम त्या प्लेसपर्यंत पोहोचते. सगळ्यांचे रोल डिफाईन्ड असतात. इंटेन्सिव्हिस्टने काय करायचं, नर्सिंग स्टाफ जो 3 असेल त्याच्यापैकी कुणी काय करायचं. 2 लोक चेस्ट कॉम्प्रेशनसाठी राहतात, पंपिंगसाठी, हृदय बंद, CPR म्हणतो आपण त्याला. एक नर्सिंगची व्यक्ती असते ती फक्त मेडिसिन्स देण्यासाठी. जो वॉर्ड बॉय सोबत आलेला असतो तो मग मशीन्स घेऊन येणे, ट्रॉली घेऊन येणे किंवा इतर हेल्प करणे, ह्या सगळे त्यांचे रोल डिफाईन्ड असतात. ह्याच्यामध्ये मला अशी अजून ॲडिशन करावं लागते की हा झाला इन हॉस्पिटल सिनॅरिओ. पण हे जर बाहेर सोसायटीमध्ये घडलं, मैदानावरती, रोडवरती, मार्केटमध्ये, कुठेही, तर काय करायचं? कारण तिथं अशी एक्सपर्ट हेल्थ अवेलेबल नसते की जी 1-2 मिनिटात पोहोचेल. तर अशा वेळी COLS नावाचं ट्रेनिंग जे की आम्ही ॲस्ट्रा आधारतर्फे नेहमी कंडक्ट करत असतो आणि आजपर्यंत हजारो लोकांना आम्ही या पद्धतीने म्हणजे ट्रेनिंग दिलेलं आहे की ज्याला आम्ही COLS म्हणजे कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट म्हणतो. की तुम्ही डॉक्टर येईपर्यंत तुम्ही 108ला मदत करायची आहे आणि त्यानंतर त्या व्यक्तीला एक प्लेन सरफेसवरती ठेवून चेस्ट कॉम्प्रेशन्स करत राहायचे. ते किती रेटने करायचे, कशा पद्धतीने करायचं, याचं ट्रेनिंग म्हणजे COLS ट्रेनिंग. तर हे समाजामध्ये सर्व लोकांना माहीत असणं हे फार गरजेचं आहे आणि हे जर माहीत असेल तर तुम्ही कदाचित तुमच्याच एखाद्या नातेवाईकाचा किंवा जवळच्या व्यक्तीचा जीव वाचवू शकता. मला एक सांगा, मुळात अशा पद्धतीचं ICU विभाग हा प्रत्येक हॉस्पिटलमध्ये असणं आता मॅन्डेटरी आहे का? हो,
फारच मॅन्डेटरी आहे. कारण जसं की म्हटलं की आउट ऑफ हॉस्पिटल सोसायटीमध्ये कधीही कुणीही कोलॅप्स होऊ शकतं. तर हार्ट अटॅक किंवा लकवा हा काही सांगून येत नाही. तसं हॉस्पिटलमधले पेशंट ऑलरेडी ते कंडिशन क्रिटिकल असते. एखादा जस्ट एक साधं सेटअप आहे आणि त्याच्यामध्ये एखादा पेशंट एक ऑपरेटिव्हसाठी ॲडमिट झालेला, तर ऑपरेशनमध्ये कधीही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. ओके. म्हणजे अनएक्सपेक्टेड कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. अशा वेळी त्यांना जर ICUचं बॅकअप लागला आणि त्या हॉस्पिटलमध्ये जर ICU नसेल तर मग त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करणं आणि याच्यामध्ये वेळ जातो. तर जिथे कुठे पॉसिबल आहे त्या प्रत्येक ठिकाणी ICU सेटअप असणं आवश्यक आहे. ICU आणि IICU दोन्ही एकच आहे का त्यात काही पुन्हा आणि वेगळं आहे हां, का किंवा शब्दांचे खेळ आहेत? शब्दांचे खेळ म्हटलं तरी चालेल. टर्मिनॉलॉजीज वेगळ्या, ओके. पण क्रिटिकल केअर युनिट दिस इज द Appropriate word. दिस इज द अप्रोप्रिएट वर्ड. त्यासाठी आता त्यामध्ये आम्ही स्पेशलायझेशन केले, जसं की CCU, कोरोनरी Yes, युनिट, exactly. MICU, मेडिकल ICU, SICU, सर्जिकल ICU, अच्छा. असे HDU, हाय डिपेंडन्सी युनिट, हे सगळे त्याचे सब ब्रँचेस येतात. पण मग ICU म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये बेसिकली कोणकोणत्या उपकरणांची गरज असते जी तुम्ही ऑपरेट करू शकता? म्हणजे ICU मध्ये काय MRI किंवा तुमचं सिटी स्कॅन असत नाही, पण ICU मध्ये आल्यानंतर या गोष्टी म्हणजे ICUत गेल्यानंतर ते सतत पीक 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 जे काही वाजत असतो तो मॉनिटर, त्याची पण भीती वाटते. ते भयंकर असतं सगळा प्रकार तो. त्यामुळे ICU मध्ये काम तुम्ही करता तुमचे पायच धरले पाहिजे. मगाशीच आपली टेक्नॉलॉजीबद्दल चर्चा झाली की मीडियामध्ये कशी टेक्नॉलॉजी हे होतं. बदलते. मेडिकल फील्डमध्ये टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स होत प्रचंड, चालली आहे आणि खूपच डेली बदलत वेगानं चाललेले बदलते. आहे. खरं आहे. आता सुरुवातीला आपण जे बीप जे मॉनिटर म्हटलं, ते मॉनिटर म्हणजे फक्त पल्स, ब्लड प्रेशर आणि ऑक्सिजनचं प्रमाण, ह्या 3 गोष्टी दाखवतात. हे तर आता बेसिकली सगळ्या स्मॉल सेटअपमध्ये वगैरे पण अवेलेबल असतं. पण मला ICU मधले 3 ते 4 इक्विपमेंट्स त्यांच्याबद्दल बोलायचं आहे. सगळ्यात म्हणजे सर्वांना माहीत असलेलं इक्विपमेंट म्हणजे व्हेंटिलेटर. हो. आता पूर्वी व्हेंटिलेटरचं काम इतकंच असायचं की श्वासोश्वास देणं आणि पेशंटला जिवंत ठेवणं. त्यावेळी बेसिक व्हेंटिलेटर्स असायचे. आत्ता जे व्हेंटिलेटर्स आलेत त्याच्यामध्ये बघाल तुम्ही तर त्याच्यावरून आम्ही लंगचा कॉम्प्लायन्स म्हणजे लंगमध्ये कितपत स्टिफपणा आहे, त्याच्यानंतर त्या पेशंटला आम्ही व्हेंटिलेटरवरनं बाहेर काढू शकतो का नाही काढू शकतो, हे सगळे पॅरामीटर्स आम्ही त्या व्हेंटिलेटरमध्ये चेक करू शकतो. बरं. मगाशीच आपण USGबद्दल बोललो, तर मी परत त्याबद्दल बोलत नाही. तर सोनोग्राफी हा म्हणजे खूप उपयोगी असलेली वस्तू आहे आमच्यासाठी. त्यानंतर नवीन अजून एक टेक्नॉलॉजी आली ती म्हणजे CRRT मशीन, जी आता कोल्हापूरमध्ये हळूहळू फेमस होत चाललेली आहे. CRRT म्हणजे कंटिन्युअस रिनल रिप्लेसमेंट थेरपी. ICU मध्ये काय व्हायचं, एखाद्या पेशंटचं जर ब्लड प्रेशर फार कमी असेल आणि त्यामुळं त्या पेशंटची किडनी खराब झाली असेल, त्याला लघवीचं प्रमाण येत नसेल, तर अशा व्यक्तीला डायलिसिस करण्याची गरज असते. पण ब्लड प्रेशर कमी असताना डायलिसिस करता येत नाही. ही म्हणजे अशी द्विधा मनस्थिती असते की इकडेही ब्लड प्रेशर कमी आहे आणि इकडे डायलिसिस तर करणं गरजेचं आहे. मग हे CRRT मशीन जे की तुम्हाला नॅचरल किडनीसारखं काम करतं, इट इज जस्ट अ मशीन. तर त्या पद्धतीने आपण ते करू शकतो. आणि ही आता इमर्जिंग टेक्नॉलॉजी जी आता आम्ही रुटीनली वापरतो, आता गेल्या 1 वर्षभर वापरतो आणि आम्हाला त्यांचे खूप चांगले रिझल्ट्स पण आहेत. त्यानंतर एक टेक्नॉलॉजी म्हणजे इक्मो, ज्याबद्दल आय थिंक डॉक्टर गंधार. इक्मो इज एक्स्ट्रा कॉर्पोरियल ऑक्सिजनेशन मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन. इक्मो आपल्याला सगळी नावं सुद्धा आम्हाला लक्षात राहणार नाही. त्याचं काम तर राहिलं बाजूलाच. सर्वसामान्यांना एक डायलिसिस म्हटलं की कळतं की किडनीसाठी आपण किडनी जे काम करते अंगातल्या फिल्ट्रेशनसाठी, तर ते जर काम किडनी करू शकत नसली तर त्यासाठी आपण डायलिसिस करतो. सेम वे इक्मो लंग्ससाठी आहे. जर आपल्या फुफ्फुसांमध्ये विकार असला, सध्या आपण रिसेंटलीच आपण सगळे कोरोना झालेला होता, त्यावेळेला आपल्याला हे जाणवून आलं, हे आधीपासूनचं आहे. आधी H1N1 स्वाईन फ्लू वगैरे झालेले होते, त्याचे निमोनिया झालेले होते. आत्ता रिसेंटली कोरोना वगैरे होऊन गेलेलं होतं. अशा कंडिशन्समध्ये ज्या वेळेला लंगचा ॲक्यूट डिसीज आहे, म्हणजे खूप ॲक्यूटली प्रोग्रेस होतोय, खूप सिरियस होतोय पेशंट आणि लंग्स आपले काम करू शकत नाही आहेत, तर त्या वेळेसाठी आपण इक्मो मशीननी पेशंटला रक्त ऑक्सिजनेशन करण्यासाठी त्यातून मदत करू शकतो. धिस इज लाईफ सेविंग प्रोसिजर. ह्याने पेशंट्स त्या काळासाठी सपोर्ट देऊन, फुफ्फुसांना रेस्ट देऊन, त्यावेळेला त्यांना हील व्हायसाठी, रिकवर होण्यासाठी आणि त्या रोगातून बाहेर पडण्यासाठी वेळ द्यायला आपण मदत करू शकतो. आणि त्या
या माध्यमातून आपण पेशंटचा जीव वाचवू शकतो, ज्यांच्यामध्ये निमोनियामुळं मृत्यू होण्याची शक्यता असते. दिस इज करंट अपकमिंग टेक्नॉलॉजी, दिस इज अपकमिंग प्रोसेस जी आपल्या भागात आता अवेलेबल आहे. ह्यासाठी पुणे मुंबई इकडे पळण्याची गरज नाही, ही आपल्याकडे आता अवेलेबल आहे. मला सांगा, एखादा ॲक्सिडेंट झाल्यानंतर जेव्हा गंभीर अवस्थेतला रुग्ण येतो तेव्हा त्याला तातडीनं पहिल्यांदा ICUमध्येच बऱ्याचदा आणलं जातं. पण मग ICUमध्ये आणल्यानंतरच तिथंच तुम्ही त्याची पहिल्यांदा तपासणी करता का? म्हणजे फ्रॅक्चर्स किती आहेत किंवा मार कुठे बसलाय का, मुकामार बसलाय का, या सगळ्याची तपासणी सगळ्याची assessment. पण मग हे इंटेन्सिव्हिस्ट करतात की त्या प्रत्येक ब्रँचचे डॉक्टर येतात त्यासाठी? इंटेन्सिव्हिस्ट करतात. आता कसं असतं की पण म्हणजे तुम्हाला फ्रॅक्चर झाला असेल तरी तुम्हाला कळलं पाहिजे, आम्हाला त्याचं आणि stabilization करावं. मुकामार लागला असता तरी समजलं पाहिजे, आणि इंटरनल ब्लिडिंग झालं असलं तरी तुम्हाला कळलं पाहिजे. हो. बापरे. बेसिकली क्रिटिकल केअरमध्ये ट्रेनिंगच हे या पद्धतीचं असतं. आता समजा एखाद्या रुग्णाचा रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्याचा खूप रक्तस्राव होतो आणि डेफिनेटली त्याला सर्जनची गरज आहे. अशा वेळी आम्ही सर्जनला कॉल करतो की अशी इमर्जन्सी आहे आणि तुम्हाला यायचं आहे. पण सर्जन येण्यासाठी एक अर्धा तास 1 तास वेळ आहे. तोपर्यंत आमचं काम काय असतं तर ते रक्तस्राव थांबवण्याचं बाय एनी मीन. म्हणजे तिथं तुम्ही टोर्निके बांधा किंवा ती जिथून रक्तस्राव होतो त्याला लायगेट करा, त्या गोष्टी आम्ही करू शकतो. सो दॅट इज व्हॉट कॉल्ड प्रोसिजर. ती शस्त्रक्रिया नाही, पण आम्ही ते तात्पुरतं टू बाय सम टाईम आम्ही त्या गोष्टी करतो. रक्तस्राव थांबवणं आणि जसा रक्तस्राव होतोय तितका त्यांना रक्त चढवत राहून त्यांना स्टेबल ठेवणं, ह्या 2 गोष्टीमध्ये आमचं महत्त्वाचं काम असतं. आता शेवटच्या टप्प्यात आलो आपण, पण मला सांगा, एखादा रुग्ण कोमात जातो, त्यावेळी कोमात जाणं म्हणजे ब्रेन डेड होणं नाही, 2 वेगळे प्रकार आहेत. पण मग कोमात गेलेला माणूस पुन्हा नॉर्मल होतो असं किती % होऊ शकतं? आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये काय आहे साधारणपणे त्याची अशी पर्सेंटेज काही सांगता येईल? एक्झॅक्टली पर्सेंटेज असं कोणी सांगू शकणार नाही. बरं, कोमा का झालाय, तो एक्झॅक्टली कोमा आहे का, तो कुठल्या कोमा म्हणजे नेमकं काय? मग शरीरातले बाकी सर्व अवयव त्याचं फंक्शन करत असतात. हो, पण मग त्यावेळी फक्त त्याला शुद्ध नसती. हा असं म्हणता येईल आपल्याला. कसं असतं की मेंदूला मार लागला असेल, रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटची केस घेऊ आणि मेंदूला मार लागला असेल, तर मेंदूला मार लागलेला जर काही त्या स्पेसिफिक एरियामध्ये मार लागलेला की जिथनं तुमचे कॉन्शियसनेस हा हे झाला, म्हणजे ज्याच्यामुळं मनुष्य हा नेहमी शुद्धीमध्ये असतो, अशा ठिकाणी जर मार लागला असेल तर असा व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत किती वेळ राहील हे कोणीही नाही सांगू शकत. अशा वेळी काय असतं तर त्यांचं ते रिस्पायरेटरी सेंटर म्हणजे श्वसन घेण्याचं सेंटर किंवा बाकीचे जे अवयवांचे जे फंक्शन असतात ते नॉर्मल चालू असतात, पण पेशंट हा बेशुद्धीमध्ये असतो. आणि मग अशा व्यक्ती ह्या कधी जाग्या होतील काय होतील हे सांगणं डिफिकल्ट असतं. मी असं ऐकलेलं आहे की 2-2 वर्ष सुद्धा माणूस कोमामध्ये राहू शकतो. तर युजली आमचं कसं म्हणजे एक टाईम फ्रेम आम्ही नातेवाईकांनाही तीच इच्छा असते की म्हणजे त्यांना जाणून घ्यायचं असतं की आमचा पेशंट कधी चालायला लागणार. तर आम्ही त्यांना असं सांगतो की युजली 3 ते 6 महिन्यापर्यंत आपण पेशंटला पहिल्यांदा सुरुवातीचा जो पिरियड असतो 7 to 10 डेजचा की ज्याच्यामध्ये लाईफ सेव्हिंग मेजर्स करावे लागतात आपल्याला, पेशंटचा जीव वाचवावा लागतो. ऑपरेशनची गरज लागली तर ऑपरेशन करायचं, बाकी इतर ठिकाणी कुठं मार लागला असेल तर त्याच्याकडे लक्ष द्यायचं. इंटेन्सिव्ह केअर पहिला 7 ते 10 दिवसामध्ये संपली, एकदा पेशंट स्टेबल झाला, पण असा पेशंट शुद्धीमध्ये नाही आहे पण झोपून आहे, तर अशा वेळी त्या पेशंटला एक स्पेशल केअर द्यावी लागते. स्पेशल केअर म्हणजे काय की झोपून राहिल्यामुळे जे कॉम्प्लिकेशन्स होतात, निमोनिया होऊ शकतो, पाठीला बेडसोर होऊ शकतात, लघवीचं इन्फेक्शन होऊ शकतं, ह्या सगळ्या गोष्टी होऊ न देणं. तो पेशंट स्वतः खाऊ नाही शकत, अशा वेळी नाकातल्या नळीनं त्यांना अन्न पुरवठा करत राहणं, ह्या सगळ्या गोष्टींची केअर नातेवाईकांना शिकवली जाते. आणि डॉक्टरपेक्षा अशा वेळी फिजिओथेरपिस्टचा फार मोठा रोल असतो. फिजिओथेरपिस्टने दिवसातून 2 ते 3 वेळा जाऊन त्यांची व्यायाम घेणे, आणि जेव्हा फिजिओथेरपिस्ट अवेलेबल नाही तेव्हा नातेवाईकांनी त्यांचा व्यायाम घेणे, असं जर तुम्ही करत राहिलात तर 3 ते 6 महिन्यानंतर जी काही रिकव्हरी होईल ती फायनल रिकव्हरी समजली जाते युजली. त्याच्यानंतर मग परत रिकव्हरीचे चान्सेस फार कमी असतात. मग काही लोक काय होतात की काही लोक उठून लंगडत का होईना चालायला लागतात. काही लोकांचं असं होतं की वॉकरसहित चालतात. काही लोक नाही आहेत, फक्त उठून बसतायत, त्यांना थोडंफार समजतंय आणि थोडंफार खाण्याचा प्रयत्न करतायत असं. आणि काही लोक मग बेड रिडनच राहतात. हा असा वाईड स्पेक्ट्रम आहे. ह्यातला तुमच्या हे कोणत्या कॅटेगरीमध्ये येणार आहे हे सगळं डिपेंड असतं की त्याला मार किती पद्धतीने कुठे लागलेला आहे आणि किती प्रमाणात आहे याच्यावरती. ICUमध्ये काम करणारे हे डॉक्टर सतत वेदना, कण्हं, दुखणं किंवा कोमामध्ये गेलेले पेशंट, प्रचंड मेडिकल इमर्जन्सी, कोणत्या क्षणी कधी काय होईल सांगता येत नाही, त्यामुळे सतत अलर्ट राहायला पाहिजे. मॅनेजमेंट,
रुग्णांच्या नातेवाईकांशी कम्युनिकेशन, संवाद अशा वेगवेगळ्या आघाड्यांवरती हे डॉक्टर लढत असतात, काम करत असतात. मी जे काही आत्ता गेल्या अर्ध्या तासात ऐकतोय ते सगळं ऐकल्यानंतर मला पण असं वाटते की ही पण माणसं आहेत, पण यांनी ते सगळं स्वीकारलेलं आहे. ICUमध्ये काम करणं सोपं नाही. ICUमध्ये काम करणाऱ्या सगळ्या स्टाफला नेहमी सलामच केला पाहिजे. मला या विषयावरती अजून काही बोलायचं नाही, काही विचारायचं नाही आहे, पण मला एवढंच वाटतं की असे डॉक्टर आहेत म्हणून समाजामध्ये नक्कीच सकारात्मकता आहे, चांगुलपणा आहे आणि माणसाचं आयुष्य वाढते, माणसाचं आरोग्य जपलं जाते. टेक्नॉलॉजी नवनवीन येत जाईल, पण ती टेक्नॉलॉजी वापरताना असणारं भान आणि त्याच्यामागं असणारा तुमचं इंटेन्शन हे जेव्हा अधिक चांगलं असतं तेव्हा त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग होतो. ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये काम करणारे डॉक्टर गंधार कुलकर्णी आणि डॉक्टर अभिजित गवळी यांच्यासारखे डॉक्टर आहेत. हे कोल्हापूरकरांसाठी नक्कीच एक आधाराची, खऱ्या अर्थानं आधार असलेली गोष्ट आहे. आज आमच्या या कार्यक्रमामध्ये हे दोन्ही डॉक्टर सहभागी झाले, याबद्दल दोघांचे मी खूप खूप आभार मानतो आणि तुमच्या हातून अशीच रुग्णसेवा घडत राहो ही प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.